नमस्कार श्रोते हो. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अशोक राणा. नेहमीप्रमाणे आपण त्यांच्याशी चर्चा करतो. अनेक हिंदू धर्मातील, इतर धर्मातील अनेक देवी देवतांबद्दल, मिथकांबद्दल, पुराण कथांबद्दल, इतिहासाबद्दल चर्चा करतो. ते इतिहास संशोधक आहेत, त्याचबरोबर संस्कृती अभ्यासक, धर्म अभ्यासक, चित्रकार, लेखक, मूर्ती अभ्यासक. त्यांचा गाढा अभ्यास आहे इतिहासाबद्दल. इतिहासकार म्हणून त्यांनी जवळजवळ 77 पुस्तकं आजपर्यंत लिहिलेली आहेत. पुण्यातील, विदर्भातील अनेक प्रकाशन संस्थांनी त्यांची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठात त्यांचा संशोधनाचा अभ्यास म्हणून आज उपयोग होत आहे. त्यांचे दैनिकात, साप्ताहिकात, मासिकात वेळोवेळी विविध विषयांवर लेख प्रसिद्ध होत असतात. आणि आज आपण त्यांच्याकडून भूमातेची आराधना याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मराठी दर्शन या चॅनलवर विश्लेषण करणारे अनेक हिंदू देवी देवतांबद्दल व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते तुम्ही पाहू शकता. डॉक्टर अशोक राणा म्हणून पॉडकास्ट आहे. त्याचबरोबर मराठी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया त्या व्हिडिओ खाली नक्की कळवा. तर श्रोते हो, त्यांची पुस्तकं प्राजक्त प्रकाशन पुणे, विश्वकर्मा प्रकाशन पुणे, जिजाई प्रकाशन पुणे यांचे संपर्क क्रमांक आम्ही वेळोवेळी व्हिडिओमध्ये देत आहोत. त्या नंबरला संपर्क करून तुम्ही ती पुस्तकं मागवू शकता. तर आज आपण भूमातेची आराधना या विषयावर सरांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, भारतीय संस्कृतीमध्ये धरणी मातेला, भूमातेला एक विशिष्ट स्थान आहे. आणि शेतकरी जेव्हा आपलं धनधान्य धरणीतून उगवून, म्हणजे धरणी अतिशय प्रिय आहे, मातेचा दर्जा आहे, धरणीचं पूजन केलं जातं. तर काय ऍक्च्युली इतिहासामध्ये कशामुळे ही सुरुवात झाली त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल पहिल्यांदा. सर, काय सांगता येईल? तर भारतातच नव्हे तर जगातल्या सगळ्या देशांमध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये, प्राचीन संस्कृतींमध्ये शेतीची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा भूमाता ही एक मातृदेवता आपल्या पूर्वजांच्या डोक्यात आली आणि पुढे ती विस्तृतपणे तिचा विकास झाला आणि जगभरात सगळ्याच देशांमध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये भूमातेची आराधना होत असते. आपल्याकडे होते, पण इतर देशात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण अगदी प्रारंभिक अवस्थेत माणूस जेव्हा अन्न गोळा करण्याकरता रानोमाळ भटकत होता आणि फळं गोळा करत होता, शिकार करत होता आणि मग घरी ते सगळे फळं आणि शिकार आणून ते खात असत. घर म्हणजे सामूहिक असं त्यांचं जीवन होतं. आणि मग हळूहळू त्यांचं कुटुंब तयार व्हायला लागलं आणि मग वेगवेगळ्या घरात लोक राहायला लागले, सुरक्षितता त्यांना मिळायला लागली. तेव्हा मग ती फळं खाल्ल्यानंतर बरेचदा असं झालं की त्याच्या बिया बाहेर फेकून दिल्या आणि घरी ज्या स्त्रिया होत्या त्यांनी पाहिलं की पावसाळ्यात त्यातून कोंब वर आले आणि मग त्यातून रोप आलं आणि एक झाड आकाराला आलं. म्हणजे अशा तऱ्हेने भूमीमधून रोप बाहेर येतं आणि झाड निर्माण होतं, वनस्पती सृष्टी निर्माण होते. हे ज्ञान पहिल्यांदा स्त्रियांना झालं. आपल्याकडे बहिणाबाई कवयित्री ज्या निसर्ग कन्या म्हणून प्रसिद्ध आहेत, तर त्यांनी याचं वर्णन खूप छान केलं आहे की पहिला पाऊस आला आणि मग सगळीकडे ही भूमाता जी आहे, जमीन आहे, ही शिंपडली गेली आणि तिच्यातून एक सुगंध आला आणि त्या सुगंधाने मनाला जो एक दिलासा मिळतो की आता यापुढे पीक येईल आणि आपण सुख समृद्धी नांदेल आपल्या घरामध्ये. तर अशा तऱ्हेची ही कविता इतकी छान आहे. आला पहिला पाऊस शिपडली भुई सारी, धरत्रीचा परमय माझं मन गेलं भरी. म्हणजे हा जो जमिनीचा सुगंध आहे, भूमातीचा सुगंध आहे, त्यामुळे माझं मन भरून गेलं, म्हणजे आनंदी झाली असं ती म्हणते. पुढे मग ही जी प्रक्रिया होते, म्हणजे भूमातेतून किंवा जमिनीतून बी वर येतं, त्याचंही वर्णन त्यांनी खूपच सुंदर केलेलं आहे. बीज टरारे भुईत सर्व कुंभ आले वरे, गहरलं शेत जसं अंगावर ती शहारे. म्हणजे हे जे बीज टरारलं, भूमीतून वर आलं आणि कोंब ज्या वर आलं तेव्हा सगळं शेत हे गहिरलं. आता ही जी भाषा आहे बहिणाबाईंची ती खानदेशी भाषा आहे. तर शेत गहिवरलं आणि आपण गहिवरल्यानंतर आपल्या त्वचेवर, आपल्या शरीरावर जसे शहारे येतात
आपण त्याला म्हणतो काटे आले वगैरे वगैरे हा शब्दप्रयोग आहे वराडात किंवा इतर ठिकाणी. तर अशा तऱ्हेने पूर्ण सृष्टीलाच, पूर्ण ह्या भूमातेला गहिवरल्यामुळे हे शहारे आले. पुढे त्या म्हणतात, ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले दोन पानं, जसे हात जोडीसन. म्हणजे ऊन वारा जेव्हा येतो तेव्हा या सगळ्या पिकांना म्हणजे बहर येतो आणि खऱ्या अर्थाने वारा आणि ऊनच वनस्पती सृष्टीला जिवंत ठेवायला मदत करते. तर ते एक वर्णन त्यांनी केलं की अशा तऱ्हेने ऊन वाऱ्याशी खेळता खेळता एका एका कोंबातून दोन पानं परगटले. पहिल्यांदा बिया जेव्हा वर येतात, बीज तरारतं तेव्हा वर दोन पानच दिसतात. तर दोन पानं जणू काय आपले दोन हात आहे आणि ते या निसर्गाचे आभार मानते किंवा या सृष्टीत असलेल्या ईश्वर किंवा कोणत्याही एका शक्तीला, निसर्ग शक्तीचे आभार मानते. अशा खूप सुंदर एखादी कवयित्रीच अशा प्रकारची कल्पना करू शकते. आणि शेतीचं महत्व तुकाराम महाराजांनी सांगितलंय की जेव्हा शेतकरी म्हणजे अशा तऱ्हेने पिकाची तयारी करतो, पेरणीची तयारी करतो, तेव्हा घरात जर कोणी मरण पावलं तर ते तात्पुरतं बरं झाकून ठेवतात, कारण तो पेरणीचा दिवस महत्वाचा आहे, म्हणजे पिकाची पेरणी महत्वाची आहे. तर त्यांचं जे वाक्य आहे ते खूपच छान आहे. मढे झाकून या करीती पेरणी, कुणब्याचे वाणी लवल आहे. म्हणजे कुणबी म्हणजे शेतकरी, हे अशा तऱ्हेने पेरणीच्या दिवशी इतर सगळी कामं बाजूला सारतात. अगदी घरातलं कोणी मरण पावलं तरी त्यालाही झाकून ठेवतात आणि पहिल्यांदा पेरणी करतात. म्हणजे पावसाच्या पाण्याने या जमिनीतून जे कोंब येतात किंवा जमिनीला पेरण्यायोग्य असं वातावरण तयार होतं, त्याचा अनुभव प्रत्येकाने आपापल्या परीने घेतलेला आहे. तो संतांनी व्यक्त केलाय, कवयित्रीने व्यक्त केलाय. तर यातून एक गोष्ट आपल्या पूर्वजांच्या डोक्यात अशी आली की भूमीमध्येच काहीतरी शक्ती असते. अशा प्रकारची जी संकल्पना मनात तयार झाली, त्या संकल्पनेला जे समाजशास्त्रज्ञ आहे, मानवशास्त्रज्ञ आहे, यांनी यातू कल्पना म्हटलं. यातू म्हणजे जादू. या अगोदर आपण चर्चा केलेली आहे. तो शब्द म्हणजे जादू या अर्थाने पुढे वापरला गेला. पुढे त्याचा जादूचा अर्थ मग आता थोडासा नकारात्मक झाला. पण मुळात म्हणजे काहीतरी निसर्गामध्ये शक्ती आहे, त्या शक्तीबद्दलची जी आदराची, कृतज्ञतेची भावना, त्या भावनेलाच यातू कल्पना म्हणतात. आणि मग पहिल्यांदा यातू कल्पनेला पूरक अशा काही साधना सुरू झाल्या. असे काही विशेषतः धर्म ही व्यवस्था निर्माण झाली ती मुळात शेतीच्या सुफलीकरणाच्या कल्पनेत. सुफलीकरण म्हणजे चांगली शेती आली पाहिजे, भरपूर पीक आलं पाहिजे आणि पेरणी आपली साधली पाहिजे. पेरणी साधणे हा एक प्रकार जो आहे शेतकऱ्याचा महत्वाचा आहे. म्हणजे त्याला भूमीचं सुफलीकरण असं अभ्यासकांनी म्हटलंय. झालं की तो काहीतरी गाणी म्हणत राहिला किंवा काहीतरी बडबडत राहिला. बडबडत म्हणजे वाईट नाही, चांगल्या अर्थाने की भरपूर पाऊस येऊ दे, भरपूर पीक येऊ दे, अशा अर्थाने तो गाणं म्हणायला लागला. नेमकं तेव्हा पाऊस आला आणि त्याला असं वाटलं की आपलं गाणं म्हटल्यामुळे किंवा बडबडण्यामुळे किंवा गुणगुणण्यामुळे पाऊस आला, म्हणजे पावसाचा आणि गुणगुणण्याचा काहीतरी संबंध आहे. यातून त्यांनी मग तसं गुणगुणणं चालू ठेवलं, तशा प्रकारची गाणी चालू ठेवली आणि त्यातून मंत्र तयार झाले. आणि मंत्र आणि तंत्र हे दोन शब्द आपण सोबत वापरतो नेहमी. तर तंत्र शब्दाचा अर्थ होतो शेती. अच्छा. तंत्र शब्दाचा मूळ अर्थ आहे शेती. आता अनेक अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावले आहे की तन विस्तार आहे, शरीराच्या विकासासाठी आपण जे काही विधी करतो त्या विधीला तंत्र म्हटलंय. पण कॉम्रेड शरद पाटील यांनी त्यांच्या दीर्घ आणि सखोल अभ्यासातून सिद्ध केलं तंत्र हा शब्द मुळात शेतीसाठी वापरला गेला आणि मग शेतीसाठी करावयाचे जे काही विधी आहेत त्याला तंत्र विधी म्हटलंय. आणि तेव्हा जे गाणं म्हणायचं किंवा गुणगुणणे किंवा काही विशिष्ट प्रकारच्या शब्दाचा उच्चार करायचा त्याला त्यांनी मंत्र म्हटलं. म्हणजे तंत्र मंत्र ह्या दोन गोष्टी निर्माण झाल्या शेतीच्या सुफलीकरणाच्या प्रक्रियेतून, असं अभ्यासकांचं मत आहे. अच्छा. धरणीच्या म्हणजे धरणीतून जेव्हा बीज अंकुरलं जातं तेव्हा ते हात जोडून येतात. खूपच सुंदर कल्पना आहे सर ती. हो. म्हणजे हे फक्त कवीच्या नजरेतूनच ते पाहू शकतो व्यक्ती. आणि सर जेव्हा हे अंकुर बाहेर येतो तेव्हा म्हणजे काहीतरी साक्षात्कार झाला की याच्याकडे काहीतरी जादू असली पाहिजे याच्या अगोदर. आणि मग त्याला मातृत्वाचा दर्जा दिला गेला धरणीला.
ह्याच्या अगोदर आपण पण पाहिलंय, जेव्हा एखाद्या स्त्रीला मातृत्वाचा दर्जा कधी दिला गेला किंवा आदी मानवाला जेव्हा माहिती झालं की बाबा आपण कुणीच जन्म देऊ शकत नाही, फक्त ही स्त्रीच जन्म देऊ शकते मुलांना, याच्यात काहीतरी म्हणजे ताकद आहे, साक्षात्कार होतोय, चमत्कार आहे, त्यामुळे ती तसा दर्जा दिला जातो. सर आता मातृपूजन म्हणजे हे भूमिपूजन कधी कधी केलं जातं, काय कोणत्या कोणत्या वेळी भूमिपूजन करावं हे कसं ठरलं गेलं? आता मुळातच आता स्त्रियांमध्ये जी निर्माण शक्ती असते, नवनिर्मिती क्षमता असते, तर त्यामुळे स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा झाला की या सुद्धा काहीतरी शक्तियुक्त आहे. म्हणजे यातून कल्पना जी आहे ती स्त्रियांबद्दल पहिल्यांदा निर्माण झाली. आणि शेतीच्या संदर्भात असं सांगितलं जातं की पहिल्यांदा जेव्हा स्त्रियांनी पाहिलं की अशा तऱ्हेने कोंब वर येतात बियातून, आणि मग त्यांनी त्या बिया गोळा केल्या आणि पुढल्या पावसाळ्यात त्याची खड्डे करून, म्हणजे काठीने खड्डे करून त्यात ते बी टाकलं आणि मग त्यातून पीक निर्माण झालं, म्हणजे रोप बाहेर आलं. आणि मग शेतीचा शोध लागला, स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. अशा प्रकारचा अभ्यास मग अभ्यासकांनी सांगितला. तर मग स्त्रियांचं महत्व ह्या सुपरीकरण विधीत खूपच महत्वाचं आहे. आता स्त्री पुरुष संबंध जे आहे त्याच्याकडे पाहण्याचा आपला आताचा दृष्टिकोन थोडासा विकृत आहे. पण मुळात म्हणजे स्त्री पुरुष संबंधातून बाळ जन्माला येतं, म्हणजे अशा तऱ्हेने दोघांचा संबंध आवश्यक आहे हे जेव्हा लोकांना कळलं, तेव्हा आपण शेती चांगली व्हावी, चांगल्या प्रकारचं पीक यावं, अशासाठी मग शेतीच्याच परिसरात, म्हणजे ज्या ठिकाणी भूमी आहे तर त्या ठिकाणी स्त्री पुरुष समागम करण्याच्या प्रथा सुरू झाल्या. जगातल्या सगळ्याच संस्कृतीमध्ये ह्या परंपरा होत्या आणि काही ठिकाणी अजूनही आहेत. म्हणजे स्त्री पुरुष संबंध आणि पिकाचं येणं याचा संबंध जोडला. आता हा संबंध जोडण्याच्या एका मनोवृत्तीवर सुद्धा जेम्स जॉर्ज फ्रेझर नावाचे फार मोठे अभ्यासक होऊन गेले या क्षेत्रातले मानवशास्त्रज्ञ, आता मानवशास्त्रज्ञ शब्द वापरतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा संबंध जोडण्याला त्यांनी कॉन्टेजियस मॅजिक म्हटलंय. म्हणजे म्हणजे काहीतरी संबंध त्यात आहे बा असं दाखवणे, असं मानणे, म्हणून त्याला संपर्क यातू असा एक तरी शब्दप्रयोग वापरला. आणि मग अशा प्रकारच्या विधीचा शोध अभ्यासकांनी आपापल्या परीने घेतला. आता यामध्ये काय झालं आणखी की भूमी जी आहे तर भूमाता ही आपल्याला पीक देते, पण त्यात वारुळ जे असतं त्या जमिनीमध्ये, ते वारुळ हे भूमातेचं जननेंद्रिय मानलं आणि मग वारुळाची पूजा सुरू झाली. म्हणजे भूमीची पूजा आणि पुढे वारुळाची पूजा, आणि वारुळात नाग असतो म्हणून नागपूजा, नागपूजेतून पुढे धर्म ही संकल्पना निर्माण झाली. तर अशा तऱ्हेने अभ्यासकांनी स्त्रीमध्ये जे प्रजनन क्षमता आहे तशीच प्रजनन क्षमता ही भूमीमध्ये असते. स्त्री सुद्धा माता आहे आणि म्हणून जमीन सुद्धा माता आहे. पण जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये विशेषतः चीन, जपान, ब्रह्मदेश वगैरे हा जो पूर्वोत्तर भाग आहे, विशेषतः आशिया खंडातला जो भाग आहे, आणि भारतातल्या ज्या अनेक जमाती आहेत पूर्वोत्तर जमाती, या जमातीमध्ये अशा प्रकारच्या भूमातेच्या विधींचा प्रारंभ झाला. तर असं एक म्हणजे स्त्री आणि भूमी यांच्यात काहीतरी संबंध आहे असं आपल्या पूर्वजांना वाटलं, म्हणून त्याला कॉन्टेजियस मॅजिक असं जे फ्रेझरनी म्हटलंय. आपला जो प्रश्न होता की कोणकोणत्या परंपरा आहे, तर काही ठिकाणी बेडकीचं लग्न लावतात, अशा प्रकारे आपण पावसाच्या देवता या भागात पाहिली होती माहिती. तर काही ठिकाणी मग प्रत्यक्ष एखाद्या स्त्रीला जमिनीत ठेवायचं खड्ड्यात आणि तिची पूजा करायची. विशेषतः जी मुलगी आहे जिचं लग्न झालेलं नाही, तर अशा मुलीला त्या भूमिकेत, म्हणजे भूमिका हा शब्द जो आहे मुळात तो जमीन या अर्थाचा आहे. भूमी म्हणजे जमीन, ती, आणि तिच्या खड्ड्यात ठेवायचं म्हणजे पोटात ठेवायचं आणि तिची नग्न अवस्थेत पूजा करायची. अशा प्रकारची एक पद्धत सुरू झाली. आणि आपल्या भारतात यल्लम्मा देवीची पूजा जी होते सौंदत्ती या गावामध्ये, तर त्या गावातली परंपरा जी आहे ती मुळात भूमातेच्या संदर्भातली आहे. निवृत्ती ही जी मातृदेवता आहे, ऋग्वेदात जिचा उल्लेख विनाशाची आणि मृत्यूची देवता म्हणून आहे, ती मुळात भूमाता आहे असं कॉम्रेड शरद पाटलांनी सांगितलं आहे. तर त्याचा एक संदर्भ त्यांनी तैत्तिरीय संहिता जी आहे ऋग्वेदाची, आता त्याच्यातला एक मंत्र त्यांनी दिला आहे आणि तो त्या स्तवन आहे निवृत्तीचा. ते असं आहे, विश्वरूपे निवृत्ते तुला प्रणाम असो, हे लोहमय पाश मोकळे कर,
यम व यमीसह तू या सर्वोच्च स्वर्गावर आरोहण कर. देवी निवृत्ते, तू ज्या पाशांनी न सोडण्यासाठी याचा गळा बांधलास ते मी जणू काय आयुष्याच्या माध्यांनीपासून मोकळे करीत आहे. मग बंधमुक्त होऊन जग जग व अन्न ग्रहण कर. जिच्या क्रूर मुखात मी पाश निर्मोचनार्थ होम करतो त्यात तुला भूमी म्हणून जन जाणतात. आता या ठिकाणी भूमी हा शब्द आलाय. ज्या तुला निवृत्ती म्हणून सर्वतोपरी ओळखतो. निवृत्ती तिचं नाव आहे, पण या मंत्रकर्त्या ऋषींनी असं म्हटलंय की जन म्हणजे सामान्य माणसं म्हणजे आर्यपूर्व लोक हे तुला भूमी म्हणून जाणतात. म्हणजे भूमाता ती आहे. या हे सिद्ध करण्याकरता त्यांनी हा तैत्तिरीय संहितेतला मंत्र दिलेला आहे. आणि मग निवृत्तीचा अर्थ त्यांनी असा दिला, ऋत म्हणजे पाणी. मग हा तर पाणी देणारी म्हणजे तिने पावसाची देवता म्हटलंय, पाण्याची देवता म्हटलेलं आहे, आणि तिला त्यांनी अप्सरा, जल आणि नदी देवताही म्हटलंय. आणि ऋत या शब्दाचा अर्थ एक जगतचालक नियम असा होतो. म्हणजे जगाची जी काही व्यवस्था चालते, नियंत्रण असतं, ते ऋत या वैदिक संकल्पनेतून होतं. म्हणून निवृत्ती हा शब्द वैदिकांनी वापरलाय. तिला जगन्माता म्हटलंय आणि अब्राह्मण सांख्य तत्वज्ञानाची प्रकृती म्हटलंय. असा त्या सांख्य तत्वज्ञानाशी संबंध कॉम्रेड शरद पाटलांनी जोडला. त्यापूर्वीच्या कोणत्याही अभ्यासकांनी जोडला नाही. तर तिचं जे शिल्पांकन आहे म्हणजे आपल्याकडे मूर्ती रूपात ती काही आढळत नाही, पण सिंधू संस्कृतीतली एक मुद्रा ज्यावर ती पाय फकाटलेली होती, तिच्या योनीतून वनस्पती उगवलेली अशी नग्न स्त्रीची आकृती आहे. तर ती आकृती जी आहे ती वासुदेव शरण अग्रवाल यांच्या इंडिया द नोन टू पाणिनी, इंडिया इज नोन टू पाणिनी नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये हे चित्र त्यांनी दाखवलं. त्यांचं म्हणणं आहे की ही भूमाता आहे म्हणजे भारतातली पहिली भूमाता, आणि तिला सर्पराज्ञी म्हटलं आहे. राज्ञी हा एक सत्तावाचक शब्द आहे. राणी या अर्थाचा तो नाही आहे. राज्ञी म्हणजे प्रमुख स्त्री जी राज्य करते सगळ्या अवतीभोवतीच्या विश्वावर. तर सर्पराज्ञी म्हणजे वारुळात सर्प राहतो, तर सर्प हा तिचा मालक आहे असं काही लोक म्हणतात. काही ठिकाणी सर्पावरही ती साम्राज्य आपलं स्थापन केलेलं तिने आहे. म्हणजे सर्पराज्ञी असा शब्द निवृत्तीसाठी वापरलाय. आता निवृत्तीबद्दल आपण यापूर्वी पाहिलं होतं की पावसाच्या देवतामध्ये नैऋत्य मोसमी पाऊस जो आहे तो ज्या निवृत्ती जी दिशा आहे तिला नैऋत्य दिशा म्हणतात. त्या दिशेकडून येतात. म्हणजे फार पूर्वीपासून निवृत्ती ही मातृदेवता, पावसाची देवता म्हणूनही आपल्या भारतीय समाजामध्ये रूढ होती आणि भूमाता म्हणूनही रूढ होती. आजही दक्षिण भारतातल्या बहुतेक घरांमध्ये नागकाऊ नावाचा एक कोपरा असतो, तो नैऋत्य दिशेला असतो. अच्छा. ती सर्पराज्ञी आहे, सर्पमाता आहे. नाग हे टॉटेम जे आहे ते शेतीशी संबंधित आहे, पाण्याशी संबंधित आहे, लैंगिकतेशी संबंधित आहे. अशा तरी सुपरीकरणाचा संबंध नागाशी असल्यामुळे तिला सर्पराज्ञी म्हटलंय. पण अभ्यासकांनी काय केलं की जे नैऋत होते म्हणजे तिचे जे मुलं होते म्हणजे तिचे उपासक त्यांना पुरुष म्हणून निवृत्ती हा शब्द वापरला. अगदी आपल्या भारतातले आणि महाराष्ट्रातले जगभरात प्रसिद्ध असलेले डॉक्टर हसमुख सांखलिया यांनी भारतीय पुरातत्व समालोचन नावाचं त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये एक दुष्ट देवता आणि दुष्टांचा देव या अर्थाने निवृत्त शब्द वापरला. पण हा शब्द हा नकारात्मक आहे आणि अडाणीपणाचा आहे असं कॉम्रेड शरद पाटलांचं म्हणणं आहे. सर आता आपण धरणीची पूजा म्हणजे पोळ्याला करतो, वेळ अमावस्याला करतो, शेतीची पूजा शेतकरी प्रामुख्याने विशेष एखादं घराचं काम वगैरे करायचं असेल, कुठली इमारत वास्तू वगैरे बांधायची असेल तर भूमिपूजन करतो. हो हो. याचीच ही परंपरा आहे असं म्हणता येईल. आणि बरोबर आहे. आणि आता हे जे संत तुकारामांनी वेळोवेळी त्यांच्या लिखाणातून काव्यातून जे स्थान दिलंय धरणी मातेला, इव्हन बहिणाबाईंनी कवयित्री, ही परंपरा कवयित्रींची चालूच आहे. आज ही ज्या कविता बनतात त्या धरणी मातेला उल्लेख करतातच कवी. सर अजून काही मिस होत असेल तर तुम्ही कव्हर करू शकता निरोपा अगोदर. हो, तर ही जी भूमाता आपल्याकडे आहे निवृत्ती ही भूमाता आहे आणि निवृत्तीची पूजा अनेक पद्धतीने आपल्याकडे होते. जसं पोळ्याची अमावस्या जी आहे, अमावस्या हा शब्द निवृत्तीसाठी वापरला आहे असं कॉम्रेड शरद पाटलांनी म्हटलंय. आणि पोळ्याच्या दिवसाला मातृदिन असंही म्हणतात. अच्छा. म्हणजे तो मदर डे आहे, इंडियन मदर डे. जेवती
ज्योतीचा जो दिवस आहे, ज्योती अमावस्या, तो सुद्धा भूमातेशी संबंधित आहे, प्रामुख्याने निवृत्तीशी संबंधित आहे. बहुतेक आता अलीकडे आता काही दिवसांनी 2-3 दिवसांनी नवरात्र सुरू होईल. तर ह्या नवरात्राचं जे महत्व आहे ते निवृत्तीशी संबंधित आहे. कारण निवृत्तीची पुत्री दुर्गा होती असा उल्लेख देवी भागवतात आहे. आणि निवृत्तीला राक्षसांची लक्ष्मी असंही म्हटलंय देवी भागवतामध्ये. आणि मग तिचा जो उत्सव आहे, तिच्या मुलीचा दुर्गेचा, तो उत्सव म्हणजे आपला नवरात्र आहे. तर अशा प्रकारच्या मातृदेवता, म्हणजे जसं भारतात ही दुर्गा ही दोन्ही अर्थाने आहे. सुफलीकरणाची देवता आहे, शेतीची आहे. आणि मग आपण नवरात्रावर स्वतंत्रच एक भाग घेऊ तेव्हा त्याचं विस्तृत वर्णन करता येईल आता करण्यापेक्षा. तर जशा ह्या देवता आहेत तशा इतर देशामध्ये भूमाता आहे, त्याला मदर अर्थ म्हणतात. आणि त्यांच्यातून मग त्या देवता युद्धदेवता सुद्धा झालेल्या आहेत. दुर्गा ही युद्धदेवता म्हणून आता प्रसिद्ध आहे. तशाच इतर देशामध्ये ज्या काही मातृदेवता आहेत, जसं अनाहिता आहे, तर ती पुढे युद्धदेवता म्हणूनही प्रसिद्ध झाली. ती पाण्याची आहे, भूमीची आहे. डॉन नावाची देवता युरोपमध्ये आहे. तर ही डॉन जी आहे ती सुद्धा भूमाता आहे. सी वँगमो नावाची एक देवता चीनमध्ये आहे, तर ती सुद्धा भूमाता आहे. टाओ संप्रदायात एन नावाचं स्त्री तत्व जे आहे ते भूमिरूप मानलाय. आणि जे फिनिश दैवत कथा आहे त्यात अक्का नावाची भूमाता आहे. तर पेरू नावाच्या देशात मामा आणि पाचा या भूमाता आहे. अशा तऱ्हेने इतरही देशात दानू नावाची देवता तिकडे भूमाता, आपल्याकडे दनू नावाची मातृदेवता आहे, तिच्यावर आपण एक भाग पाहिला होता. अशा तऱ्हेने सारखे उच्चार असलेल्या ही मातृदेवता आहे. म्हणजे एक तर तिकडून त्या इकडे आल्या असाव्यात, ते इकडून तिकडे काही अभ्यासक तिचे उपासक तिथे गेले असावेत. अशा तऱ्हेने म्हणजे जगभरात अनेक देशांमध्ये, अनेक संस्कृतींमध्ये भारतातल्या सारख्याच भूमाता आहे. आता म्हणजे अनाहिता वगैरे, डॉन वगैरे या मातृदेवतांचा उल्लेख केला. या म्हणजे पारशी, इतर धर्माच्या ख्रिश्चन वगैरे मातृदेवता असाव्यात, म्हणजे आहेतच. अनाहिता इराणमधून जेव्हा भारतात आली तिला सरस्वती संबोधलं गेलं, हा भाग आपण पाहिलेला आहे. सर, अजून मला एक विचारावं असं वाटतं, हिंदू धर्माव्यतिरिक्त आता दुसऱ्या धर्मांचा उल्लेख झालेलाच आहे, तर बौद्ध धर्मात, जैन धर्मात भूमातेचं काय स्थान आहे, त्याच्याबद्दल काय सांगता येईल? नाही, आता कसं होतं, दोन गोष्टी आहेत. एक तर धर्म हा स्वतंत्र भाग आहे आणि संस्कृती ही वेगळी गोष्ट आहे. आणि संस्कृती सर्वांना लागू होते. म्हणजे आपल्याला पाणी लागतं, अन्न लागतं, किंवा अग्नी लागतो काही पेटवायचं असेल तर. ह्या ज्या प्राथमिक गरजा आपल्या, की सूर्यप्रकाश आपल्याला लागतो, किंवा हिवाळा असेल तर आपल्याला उष्णता आवश्यक, वनस्पतींची गरज असते, किंवा चंद्र तर आपल्याला पाहिजेच रात्रीच्या वेळेस. ह्या निसर्गातल्या अनेक घटकांची गरज जशी सर्वांनाच आहे, त्याचा संबंध संस्कृतीशी आहे. मग प्रत्येक धर्माने आपापल्या धर्मामध्ये त्या दैवतांचं काय स्थान आहे यासाठी वेगळ्या कथा तयार केल्या, त्याला आपण मिथक म्हणतो. तर बौद्ध म्हणा, जैन म्हणा, ख्रिश्चन म्हणा की इस्लाम म्हणा, या सगळ्याच धर्मामध्ये धर्म ही स्वतंत्र गोष्ट आहे. आणि मग संस्कृती ही त्यावर कुरघोडी करणारी म्हणा की त्याला आणखी आकार देणारी एक प्रवृत्ती आहे. आणि सगळ्याच धर्मामध्ये आहे. त्यामुळे आपण विशिष्ट धर्मामध्ये हे आहे, त्या धर्मात नाही असं म्हणू शकत नाही. फक्त धर्मामध्ये कसं असतं, जसं आता ईश्वर हा जो आहे हा ख्रिश्चनिटी आणि विशेषतः इस्लाममध्ये आहे, तो सर्वोच्च आहे. आपल्याकडेही वैदिकांनी पुढल्या काळामध्ये ईश्वराचं महत्व सांगितलं. पण ईश्वर सर्व काही करतो, त्यात मग ह्या निसर्गातल्या घटकांचं स्थान गौण झालेलं आहे. पण तरी त्याच्या संबंधीच्या आराधना, त्या संबंधीच्या उपासना मात्र चालू राहिल्या. तत्वज्ञान वेगळं, ईश्वराचं तत्वज्ञान आपण तयार केलं, पण या ज्या परंपरा आहे संस्कृतीशी संबंधित त्या मात्र आपल्याला नाकारता आल्या नाहीत. त्या बौद्धांना नाकारता आले नाही, जैनांना नाकारता आली नाही. आणि जैनांनी तर प्रामुख्याने ज्या निवृत्तीचा आपण उल्लेख केला, तिची जी अमावस्या आहे, निवृत्ती अमावस्या, अश्विनी अमावस्या जी असते तिला निवृत्ती अमावस्या म्हणतात. आणि त्या दिवशी मग भगवान महावीरांचं निर्वाण झालं, पण तिला त्या निवृत्ती अमावस्येला पवित्र मानलं आहे. ते अजूनही फार मोठ्या प्रमाणात निवृत्तीची आराधना वेगळ्या पद्धतीने होते. बौद्धांमध्ये हारिटी नावाची एक मातृदेवता आहे, तर ती निवृत्तीचंच बौद्ध रूप आहे. आणि इतरही धर्मामध्ये तशाच तऱ्हेने वेगवेगळ्या मातृदेवता आहेत. ख्रिश्चनांमध्ये, इस्लाममध्ये अल्लाह सर्वोच्च असल्यामुळे इतर देवतांचं काही स्थान नाही आहे. पण तिथे ज्या अल-उज्जा नावाची मातृदेवता होती, काबा मस्जिद, आता काबा मस्जिद आहे मक्केला, तर ती अल-उज्जा नावाची मातृदेवता होती. ती चंद्रदेवता होती. पुढे मग तिला भूमाता म्हणून लोकांनी मानलं होतं. पण तिला कुराणामध्ये समाविष्ट करताना
इस्लामच्या समर्थकांनी म्हणा की ज्यांनी तो प्रचार केला त्यांनी अल्लाह की बेटी आहे म्हटलं, म्हणजे ईश्वराची ती मुलगी आहे असं म्हटलं. म्हणजे तिचं स्थान नाकारलं नाही. तिची पूजा किंवा उपासना पद्धती नाही आहे प्रचलित, पण तिला नाकारलं नाही. आणि पुढे मग त्या सगळ्या परंपरा त्या त्या देशामध्ये भूमातेशी संबंधित चालूच राहिले. म्हणजे त्या तो संस्कृतीचा भाग आहे. धर्म हा वेगळा भाग आहे, संस्कृती ही वेगळी गोष्ट आहे. आणि एकमेकाचा संबंध येतो, काही ठिकाणी संघर्ष असतो, काही ठिकाणी समन्वय असतो. म्हणून ह्या ज्या गोष्टी प्राथमिक ज्या आपल्या धर्मकल्पना आहेत त्या जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. खरं आहे सर. धर्म ही वेगळी संकल्पना आहे, संस्कृती ही वेगळी संकल्पना आहे, परंतु दोघांचा संबंध येतो, म्हणूनच ती धर्म संस्कृती असं म्हटलं जातं. हा सर, तुम्ही आता एक म्हणाला की ईश्वर संकल्पना नव्हती, वैदिकांनी ती संकल्पना आणली. तर म्हणजे देव ही संकल्पना कशी आली, काय आली, त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तर पुढच्या भागामध्ये काय चर्चा करता येईल सर, तुम्ही जाहीर करू. पुढच्या भागामध्ये देव कोण होते या विषयावर आपण चर्चा करू. देव आणि ईश्वराचा संबंध काय आहे आणि त्यांच्यात सारखेपणा आहे की वेगळेपण आहे त्यावर आपण चर्चा देव कोण होते या भागात करू. येस सर, नक्की. तर श्रोते हो, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट नक्की फॉलो करा, त्यातले प्रत्येक एपिसोड पहा. त्याबरोबरच सरांची पुस्तकं 77 पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. ती पुस्तकं तुम्ही मागवा. आम्ही त्या प्रकाशन संस्थांचे फोन नंबर व्हिडिओमध्ये देत आहोत. त्यांना कॉल करून ती तुम्ही पुस्तकं मागवू शकता. त्याचबरोबर अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईटवरूनही तुम्ही ती पुस्तकं ऑर्डर करू शकता. वाचन करा, त्यावर चिकित्सा करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओजला लाईक करा, व्हिडिओज तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. पाहत रहा डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट. सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.